नमस्कार. सध्या उन्हाळा खूप वाढल्यामुळे बऱ्याच जणांना डोकेदुखी किंवा ॲसिडिटी याच्या तक्रारी डोकं वर करतात. तर यासाठी अतिशय सोपे पण तितकेच प्रभावी असे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर उन्हात खूप वेळ फिरल्यामुळे जर तुमचं डोकं दुखत असेल तर त्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना तळपायाला शतधौत घृत लावायचं. शतधौत घृत हे अतिशय थंड असतं, आयुर्वेदिक औषध आहे आणि अर्थातच जवळच्या कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये हे अवेलेबल होऊ शकेल. तर हे अतिशय थंड असतं आणि तळपायाचा आणि आपल्या माथ्याचा हा संबंध असतो. त्यामुळे तळपायाला जेव्हा तुम्ही थंड हे शतधौत घृत लावता तेव्हा इथे जी काही उष्णता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे जे डोकं दुखतं आहे ते कमी व्हायला मदत होते. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तुम्हाला आणायला जमलं नाही, तर अगदी साधं गाईचं तूप हे पण तुम्ही काशाच्या वाटीने पायाला चोळू शकता. अर्थात फक्त एक काळजी इथे अशी घ्यायची की जेव्हा तुम्ही उठता, म्हणजे काही जणांना बाथरूमला जायला उठायला लागेल किंवा इव्हन सकाळी उठताना पाय पूर्ण स्वच्छ कोरडे करायचे. ते तूप तिथे राहिलं नाही पाहिजे, कारण नाही तर एक उपाय करताना दुसरा काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतो. त्यामुळे एवढी मात्र काळजी घ्यायची. याच बरोबरीने अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की तळपायाचं आणि माथ्याचं कनेक्शन असतं. तर तुम्ही जेव्हा बाहेरून येता आणि विशेष करून उन्हातून, तेव्हा जेव्हा तोंड आणि हात वगैरे धुता तेव्हा त्याच्याच बरोबरीने पायावर पण थंड पाणी घ्यायचं. म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासूनच अशी पद्धत आहे की आल्यावर हात पाय तोंड सगळं स्वच्छ धुवायचं. आणि आजकाल काय होतं, बरेच जण शूज सॉक्स घालतात तर ती दिवसभर ती उष्णता तिथेच अगदी साठून राहते. त्यामुळे जेव्हा आल्यावर तुम्ही पायावर पाणी घेता तेव्हा तिथे थंडावा येतो आणि त्यांनी हे डोक्याच्या इथे जी उष्णता जास्त वाढलेली असते ती कमी व्हायला डेफिनेटली मदत होते. हा झाला बाह्य उपचार. आता दुसरा उपचार बघूया. ज्यांना ॲसिडिटी आणि डोकेदुखी अशा दोन्ही तक्रारी यावेळेला वाढतात तर त्यांच्यासाठी एक अतिशय उत्तम फळ आणि उत्तम औषध अर्थातच ते म्हणजे आवळा. तर आवळा आजकाल सहज बाजारात अवेलेबल असतो. हा फक्त कुठल्या फॉर्ममध्ये घ्यायचा हे माहीत पाहिजे. ठीक आहे. तर ज्यांना डोकेदुखीबरोबरच मळमळण्याचा त्रास होतो आहे, म्हणजे उलटी होईल का काय असं वाटतं आहे, त्यांच्यासाठी आवळा चूर्ण हे अतिशय उपयुक्त असतं. आवळा चूर्ण कसं घ्यायचं आणि किती घ्यायचं, तर अगदी पाव चमचा चूर्ण एवढंसुद्धा पुरतं. दिवसातून 2 वेळेला पाव चमचा घेऊ शकता. त्यात पण जर तुम्ही पित्ताच्या काळामध्ये घेतलं तर त्याचा जास्त गुण दिसतो. ओके. आजकाल तुम्हाला माहिती आहे की आवळा हे बऱ्याचदा विटॅमिन सीसाठी खूप जास्ती फेमस झाले. म्हणजे त्यात विटॅमिन सी आहे, तर ते तर आहेच, पण त्याच्याबरोबरीने हे अतिशय उत्कृष्ट पित्तशामक आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. ओके. तर पित्ताचा काळ म्हणजे कोणता, तर आपण मिड मॉर्निंग असं ज्याला म्हणतो, म्हणजे साधारण 10-10:30च्या सुमारास तेव्हा, आणि त्याच्याच बरोबरीने दुपारचा पण मध्य म्हणजे 2-2:30च्या सुमारास. तर या 2 वेळेला तुम्ही हे आवळा चूर्ण घेतलं तर तुमचं डोकं दुखणं कमी व्हायला खूप जास्ती मदत होते. ओके. आता दुसरा उपाय, आवळ्याचाच दुसरा एक कल्प सांगते. ज्यांना ह्याच्या बरोबरीने थोडीशी चक्कर आल्यासारखी होते किंवा थकवा आल्यासारखा वाटतो, त्यांच्यासाठी मोरावळा हे खूप जास्ती उत्तम काम करतं. त्यांनी पण अर्थातच या 2 वेळेला आणि 1-1 चमचा असं घेतलं तर त्याचा नक्की फायदा होतो. तिसरा उपाय, ज्यांना याच्या जोडीने म्हणजे डोकं दुखणं, ॲसिडिटी याच्या जोडीने ब्लोटिंग किंवा गॅसेस होणं ही तक्रार असते, म्हणजे पोटात वात साठला आहे असं वाटतं आणि वरवर येतं, म्हणजे काही खाता येत नाही, गॅस वर येतो किंवा पित्त वर येतं, तर अशी ज्यांची तक्रार असते ना त्यांच्यासाठी आवळा ज्यूस हे खूप जास्ती चांगलं काम करतं. अर्थात फक्त आवळा ज्यूस चवीला पण असं फार काही छान लागत नाही, तर त्यामुळे ह्याचं कॉम्बिनेशन जर करून घेतलं ना तर ते खूप उपयोगी पडतं. म्हणजे काय करायचं, आवळा घ्यायचा, त्याच्यामध्ये अर्थातच ज्यूस करताना थोडं पाणी तर घालायला लागतं. त्याच्यासोबत तुम्ही डाळिंबाचे दाणे घातलेत तर त्याने पण पित्त कमी व्हायला खूप जास्ती मदत होते. त्यामुळे असं डाळिंब आवळा याचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ह्याच्यामध्ये थोडीशी काकडी पण ॲड करू शकता. काकडी कशी, त्याच्यामध्ये खूप जास्ती पाणी आहे, तर त्यामुळे अशी भाज्या किंवा फळं ही जी रसरशीत रसदार ज्याच्यामध्ये खूप जास्ती वॉटर कंटेंट आहे ही उन्हाळ्यामध्ये घेतली तर ती फायदेशीर ठरतात. हा ज्यूस बनवल्यावर गाळून घ्यायचा आणि मग तो प्यायचा. तर आवळ्याचे हे 3 कल्प हे तुम्ही घेऊन बघा, याने तुम्हाला डेफिनेटली फरक पडेल. आता काय काय करायचं हे सांगितलं, याच्या बरोबरीने काय कुपथ्य करू नये हे सांगणं पण खूप जास्ती महत्त्वाचं ठरतं.
कारण लोक काय करतात, एकीकडे औषधं घेतात किंवा काय जे काय उपाय सांगितले ते करतात आणि दुसरीकडे त्यांचं जे काही कुपथ्य आहे ते पण चालू राहतं, तर त्यांनी पूर्ण फायदा मिळत नाही. तर काय करायचं, उन्हाळ्यामध्ये मेथी, वांग, गवार अशा ज्या भाज्या आहेत ज्या पित्त वाढवणार आहेत त्या कमी करायच्या. या जोडीने मसालेदार, खूप जास्ती स्पायसी, तेलकट असे पदार्थ कमी करायचे. नॉनव्हेजचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. याच्या जोडीने जे पित्तशामक असा जो आहार आहे तो वाढवायचा. म्हणजे काय, तर गाईचं तूप हे आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. नंतर जसं मी सांगितलं की काकडी किंवा अशा प्रकारची सॅलड किंवा कोशिंबिरी ह्या आहारामध्ये असल्या पाहिजेत. दुपारच्या जेवणामध्ये ताक समाविष्ट केलं पाहिजे. आणि फळं, भरपूर प्रमाणात फळं ही तुम्ही खाल्ली पाहिजेत. म्हणजे या सीझनमध्ये जी फळं येतात ती खाल्ली पाहिजेत. आता आंब्याचा सीझन पण आहे, पण आंबा खाताना मात्र एक काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये तूप घालायचं. नंतर जर तुम्ही रस बनवत असाल तर दूध ॲड केलं तरी पण चालतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आमरस बनवता तेव्हा आंबे बराच वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. तर अशा काही गोष्टी आहेत, त्यांनी उष्णता कमी व्हायला डेफिनेटली मदत होते. आहाराच्या जोडीने अजून एक महत्त्वाची गोष्ट असते तो म्हणजे विहार. म्हणजेच काय, आपलं झोपण्याच्या काय वेळा आहेत किंवा बाकी काय ॲक्टिव्हिटीज आहेत. तर तुम्ही दिवसभर कितीही आहार व्यवस्थित फॉलो केलात, पथ्य पाळलं तरी पण जर उशिरा झोपत असाल तर त्याने मात्र ॲसिडिटी वाढत राहते. त्यामुळे साधारण 10 वाजेपर्यंत झोपून सकाळी 6 वाजेपर्यंत झोपणं हे आयडियल असतं. त्यामुळे या वेळेमध्ये व्यवस्थित शांत झोप घ्यायचा प्रयत्न करा. हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तर तुमची ॲसिडिटी कमी व्हायला नक्की मदत होईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.